तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर बोलण्याकरता। आणि इथे आपण संपूर्ण नियोजन धन्वंतरी प्रॉडक्ट्सचं केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचा रिझल्ट इथे आलेला आहे। संपूर्ण रिझल्ट तुम्ही पाहिलेला आहे। सुरुवातीला काय केलं होतं, सुरुवातीला इथं आपण जर्मिनेशनसाठी बिजोरिच आणि आरपीएसचा वापर केला। सेकंडमध्ये स्पॉटरिचचा वापर केला फास्ट ब्रँचिंग आणि कन्व्हर्टिंग्स करता। तर चांगल्या प्रकारे इकडे ब्रँचिंग सुद्धा झालेली होती। त्याच्यानंतर दुसरा जो फवारा आहे, दुसऱ्या फवारणीमध्ये आपण दिलं होतं आरपीएस 76। त्याच्यानंतर फ्लोराची संख्या वाढवण्याकरता आणि त्याच्यासोबत हलक्यात हलकं एखादा कीटकनाशकाचा वापर केलेला होता। आणि आता तिसरा जो फवारणी इथे आपण तसं तर पाहतो म्हटलं तर तिसऱ्या फवारणीची जरूरत नाही आहे, तरी पण तिसरी फवारणी आपण इथे रिकमेंडेड करणार आहे। तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण देणार आहे यांना आरपीएस 76 आणि विद्रव्य खतामध्ये 0050चा आपण वापर करणार आहे। सोबतच इमॅमॅक्टिन बेन्झोएट किंवा अशा याचा वापर करणार आहे। कीटकनाशकाचा अळीनाशकाचा आपण वापर करणार आहे। आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकता, जसे आपण 3 फवारणी इथं हे तिसरी फवारणी राहील आणि 2च फवारणीमध्ये इथं रिझल्ट कसे आलेले आहे पहा। कशा प्रकारचे इथं घाटे लागलेले आहे। हे चण्याची साईज पाहू, दाण्याची साईज पाहू शकतो, घाट्याची साईज पाहू शकतो। आता हे भरणवर आहे, इथे पाहू शकता। आणि संपूर्ण शेतामध्ये तर आपण इथं जे धन्वंतरी प्रॉडक्ट्स वापरलेले आहे त्याचा असा रिझल्ट इथं आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका प्रॉडक्टवर बोलण्याकरता। तर तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।